जाऊ आपण अंदर लवकी दिसू राहिली मले महत्वाचा गावरानी चना दिसू राहिला. चना विचारू गावरानी बीन बी बघू का म्हणजे पैशाचे बीनची चारिकला विचारू आपण. तुवर बी आहे, तुवर वटाणा पेन्सिल गाजर वांगे हिरवे वांगे तर ते तुम्हाला डेली दाखवतो मी. हिरवे वांगे तर नेहमीच येते त्यांच्याकडे. मेथी पण आहे, फुलकोबी बी चालू आहे. फलर आहे फुलकोबी आहे बघा. विचारू भाऊ का म्हणजे पुरीमध्ये चाकोत भाजी आहे. एस कंपनी आपली. विचारू त्यांना रेट. कारले पण आहे, कोबीचे पन्न्या दिसू राहिल्या, वांग्याचे पन्न्या दिसू राहिल्या, भरीत बी वांगे दिसू राहिले. गाजर मोठाना तर आहेच त्यांच्याकडे. टमाटे पण आहे. मागच्या लाईन मध्ये जाऊ आपण बघू का आपण मागच्या लाईन मध्ये. आता पेन्सिल वाटाणा. चला आता आलू कांद्याचे रेट पाहू आपण. हा हा भैया आलू 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 चिल्लर मध्ये काका बत आहे. सलमान टमाटे लाल काऊन नाही राहिले रे? भेंडीचं भेंडी शॉर्टेज आहे ना मार्केट मध्ये. का म्हणते तर भेंडी मला पण घ्यायची आहे. भाऊ भेंडी का म्हणते हे बघा. भाजी मध्ये आता इथून फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याची मध्ये तुम्ही जर नाही इथं उमेश भाऊ मुळे खपले का आज का बा? वांग्याचे कॅरेट पाहू आपण का भाव गेले असतं. वांग्याचे कॅरेट कंपनीत जाऊ पहिले आपण. विचारू भावाला टमाटे आले होते का म्हणून. का भाव खपल्या. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू राहिले तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोचलो यवतमाळ सब्जी मंडी. पाहू काय आहे पोझिशन यवतमाळ सब्जी मंडीची. कालचा सोमवार झाला. सोमवारी मी व्हिडिओ टाकला होता गायला. आता जमला एडिटिंग नाही जमली का माहीत. टाकून पाहिला मी. तुम्हाला लोकांना आवडला नाही आवडला कमेंट करा. असे व्हिडिओ टाकत जाऊ नाही टाकत जाऊ. तर चला मग आता आपले तर रेग्युलर व्हिडिओ मंडी सब्जी मंडीचेच राहते, भाजी मंडीचेच राहते. जे बी राहते ते रेट सांगत राहतो मी. डेलीचे रेट राहते आपल्यावाले. जे बी भाव आहे मंडीत, का भाव खपत आहे, कोणती भाजी कशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. जे नवीन जे पाहतात त्यांना नाही माहीत असेल. चला मग अंदर जाऊ पटापट. पाहू का पोझिशन आहे आजची. मंगळवार असल्यामुळे का पोझिशन काय ठोक चिल्लर टमाटर जो बी माल आहे बघू काय काय पोझिशन. समोर कोणते माल चांगले ते सांगतो मी तुम्हाला. चला मग अंदर. चला पटापट अंदर जाऊ आपण. चला मग. आणि असा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ आवडला लाईक पण करा. आणि काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट करा. चला मग चला अंदर चलो. गुणवंत अँड कंपनी आणि एस अँड कंपनी. चला जाऊ आपण अंदर. लवकी दिसू राहिली मले महत्वाचा गावरानी चना दिसू राहिला. चना विचारू गावरानी का पोझिशन आहे तर. गावरांचे नाही भरपूर भरपूर आहे. भरपूर भरपूर भरपूर. गुणवंत भाऊ आजचे चण्याचे भाव काय? 25 रुपये किलो आहे म्हणते. हे बघा भरपूर माल आहे. गावरान चना आहे. हे बघा गावरान चना 25 रुपये किलो. आणि लौकी लौकी 100 रुपये पन्नी. किती किलो? 25 किलो. 25 किलोची पन्नी 100 रुपयात. लौकी क्वालिटी नाही आहे, मोठी मोठी आहे बघा. आता म्हणसान तुम्ही चांगल्या आहे का भाव. नाही नाही क्वालिटी नाही आहे, पुरी जरड आहे ते. त्याच्यामुळे इस कंपनीचे आता दुकान बघितली ना आपण. त्यांची दुकान आहे इकडे. इकडे दुसरा मला आहे. गाजर वगैरे दिसू राहिली मला. बीन्स वगैरे दिसू राहिले बा. बीन्स बी बघू का म्हणते पैसे बीन्सची चारिकला विचारू आपण. तुवर बी आहे, तुवर वटाणा पेन्सिल गाजर सगळा माल आहे त्याच्याकडे. शारिकला विचारून पाहू आपण काय रेट आहे तर. आणि फणस बी आहे बघा. फणस शारिक भाऊ थोड़ा रेट दो ना मेरे को. बीन्स क्या भाव गे? 30 रुपए किलो. पेंसिल वटाना 30 रुपए 28 रुपए 30 रुपए 28 रुपए. और गाजर? गाजर 16 रुपए किलो. गाजर 16 रुपए किलो में. और ये बीट आप क्या बोलते इसको? फनस 50 रुपए किलो है क्या? क्वालिटी है भैया. देखो क्वालिटी वाला फनस है करके 50 रुपए किलो. येस कंपनी. हा चला बिरसा कंपनीत जाऊ आपण आता. राजू भाऊ बसून आहे त्यांना विचारू भाव का पोझिशन आहे तर. वांगे हिरवे वांगे तर ते तुम्हाला डेलीच दाखवतो मी. हिरवे वांगे तर नेहमीच येते त्यांच्याकडे. मेथी पण आहे, फुलकोबी बी चालू आहे. फलर टाईप आहे फुलकोबी आहे बघा. विचारू भाव का म्हणते तर पोझिशन. काय काय अजून आला होता तर त्यांचे बी भाव विचारू आपण. राजभाऊ वांगे हिरवे का भाव खपले आज? 100 रुपये 150 रुपये. 100 रुपये 150 रुपये. आणि फुलकोबी 100 रुपये बनली. 100 रुपये नाही ना. अजून काही आलता माल? तूर 40 रुपये किलो खपली. 15
काय म्हटलं? 15 रुपये मेथी. मेथी 15 रुपये खपली आहे ना. चवलाई 30 रुपये. चवलाई 30 रुपये. 600 रुपये टमाटे. टमाटे 600 रुपये कॅरेट. हा संपला त्यांचा. हे टमाटे आहे त्यांच्याकडे, हे वैशाली टमाटे 600 रुपये खपले म्हणते. चला तोर खपली. कंपनीमध्ये चाकोत भाजी आहे. एस कंपनी आपली. विचारू त्यांना रेट. कारले पण आहे. कारले गाजर तर ठोक दिले तुम्हाला रेट. चायना काकडी आहे ते विचारू. भैया हा बोल भैया. चाकोत भाजी काय म्हणते? काकोत 20 रुपये किलो. 20 रुपये किलो चाकोत आहे ना. आणि कारले कारले 50 रुपये किलो. काकडी काकडी डालना 40 रुपये डालो. काकडी 40 रुपये आहे का. चला चला आता जगन्नाथ कंपनीत जाऊ आपण. पालकाचे दिसून राहिले. मुळे विचारू. मुळे शॉर्टेज आहे आज. मुळ्याची शॉर्टेज आहे तर मुळे का भाव खपले पाहू आपण आज. 3 किलो वाला. हे बघा जगन्नाथ कंपनी. सतीश भाऊ मुळे का भाव खपले आज? 40-50 रुपये गट्टा. मार्केटला 100 रुपये सांगत आहे तिकडे आता. चला ताज कंपनीत पण जाऊ आपण. ताज कंपनीमध्ये त्या फुलकोबीचे पन्न्या दिसू राहिल्या, वांग्याचे पन्न्या दिसू राहिल्या, भरीत बी वांगे दिसू राहिले. गाजर न मोठाना तर आहेच त्यांच्याकडे. टमाटे पण आहे. भाई वैशाली टमाटा क्या भाव बिक रहा? 800 रुपये. 800 रुपये. अरे भरीत के बैगन 200 रुपये. 200 रुपये पन्नी. किती किलो? 15 किलो. 15 किलो. आणि फुलकोबी साधे हे वांगे हे वाले 200 रुपये. ये 15 किलो. ये भी 15 किलो. ज्यादा भरती है. ज्यादा है क्या? 15 के ऊपर है. 18-19 भरती क्या? चलो गाजर आए थे क्या भाव? 23 रुपये. 23 रुपये किलो बिका है ना. वटाना 25-24. दोनों आया था. 24-25 है ना. ये देखो ताज कंपनी. मागच्या लाईन मध्ये जाऊ आपण. बघू का पोझिशन आहे ना मागच्या लाईन मध्ये. आता पेन्सिल वटाणा आता मार्केटमध्ये भरपूर आलेला आहे. पेन्सिल वटाण्याला सुटाव आहे. बघा आता पेन्सिल वटाण्याची भाव विचारू तुम्हाला ठोक मध्ये. चिल्लर बी विचारू आपण. चिल्लर काय चालू आहे तर चिल्लर बी विचारू. आता मागच्या लाईन मध्ये जाऊ जवळपास आपण. बघून मी का पोझिशन आहे तर पेन्सिल वटाणा. हे बघा आमच्या भाऊकडे पेन्सिल वटाणा आहे. का भाव म्हणते तू विचारू? 3 किलो आहे. 100 मध्ये 3 किलो आहे का. अरे वा वा वा. वटाण्याचे भाव कमी झाले. पेन्सिल वटाणा ठोकची भी रेट दिले, चिल्लरची भी रेट दिले. या हमारे भाई को टमाटा पूछेंगे अपन. भाऊ टमाटा का म्हणते पोझिशन आज? 40 रुपये किलो सुपर टमाटा है. सुपर लाल टमाटा है कि नहीं इसमें? लाल तो है भैया. लाल है. चलो उधर पे चल भाई अपने भाई. चला आता आलू कांद्याचे रेट पाहू आपण. समोर जे तुम्हाला दुकान दिसत आहे ना, जे बोर्डवर नाव दिसत आहे त्या दुकानात जाऊ आपण. आलू कांदा ठोकचे रेट बघू. आता नवीन आलू आलेला आहे त्यांच्याकडे. नवीन आलूचे बी रेट विचारू. आणि बाकी जो बी माल आहे बघा. आलू कांदा, कांद्यामध्ये व्हेरायटी बघा विचारू आपण. लसण बी बघा. लसण विचारू भावले आपण रेट सगळे. भाऊ आता लसींचं पोझिशन काय म्हणते? लसण हा लसण आहे 100 पासून 150 पर्यंत. एक नंबर मोठा लसण 140 रुपये किलो. 100 पासून ते 150 रुपयापर्यंत. हो मीडियम 100 रुपये. मोठा 150-140. आणि कांद्याचे कांदे 10 रुपये पासून तर 20 रुपये किलो पर्यंत. सुपर कांदे 10 रुपयापासून ते 20 रुपये किलो पर्यंत. 1000 पासून 2000 रुपये क्विंटल पर्यंत. 2000 क्विंटल पर्यंत. कोणता रेट? हा आलू 10 रुपये किलो, 12 रुपये किलो. आलू 10 रुपये 12 रुपये. सुपर नवीन जुनावाला आलू आला. नवीन बी आला. नवीन 12 रुपये 10 रुपये किलो आहे. नवीन बी त्या दिवशी आपण 20 रुपये होता. हो आता आवक जास्त वाढली ना. हा, हा, हा. भावाचा आहे ते. आवक वाढलेलं आहे. आता आलूचे भाव थोडे डाऊन आहे ना. हो हो डाऊन आहे, डाऊन झाला. चला बघा मित्रांनो दाखवून देतो मी तुम्हाला. लसण पण दाखवतो. हा भैया आलू 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 चिल्लर मध्ये का बता है? आलू 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. चिल्लर में 20 रुपये किलो. हाँ क्या लसन लहसन ये देख लो. ये वाला लहसन 130 क्या भाव? रुपये किलो. 130 रुपये किलो है ना. 30 रुपये किलो. है ना? सुपर लहसन सूखा वाला हाँ जाएगा आपको 140 रुपये किलो. 130-140 रुपये किलो आहे लसण आहे ना. कांद्याचे भाव? कांद्याचे भाव 20 रुपये किलो. कांद्याचे भाव 20 20 रुपये किलो. चला आता चिंतामणी कंपनीत जाऊ. बघा त्याच्याकडे आलू अद्रकची व्हेरायटी भरपूर दिसू राहिली मला. लसण तर आहेच. लसण तर दाखवूनच राहील तुम्हाला. अद्रक पण विचारू काय भाव चालू आहे अद्रक. हे बघा आलू कांदे काय किलो? 70 रुपये किलो. अद्रक कोणता बी घ्या. नवीन जुना कोणता बी घ्या. हा बाकी तर काही विषय नाही. आलू तर चिल्लरमध्ये 20 रुपये असं नस. चला चिंतामणी कंपनी बघा. चला हे बघा आमच्या काकाकडे लौकी आहे. ते लौकी तुम्हाला दाखवली. हे पण लौकी बघून घ्या. एकदा क्वालिटी बघून घ्या. बीटची बी क्वालिटी बघून घ्या. बीट कसा आहे बढिया एकदम.
लिंबू बी आहे, भरीत वांगे आहे, लंबेवाले आगुळवाले. आता सांगा लौकी का भाव आहे? लौकी 50 आहे, 90 ची 2. 50 रुपये किलो आहे, 90 ची 2. आणि बीट बीट 50. बीट 50 रुपये आहे ना. आणि हे भरीत वांग आहे दोन 45 आहे, हे 50. ते लंबेवाले 45 आणि हे 50. हे बघा आमचे काका चौकडे काकाच्या बिलकुल बाजूला आहे. संभार पालकांदे काम दे पोझिशन आज 30 रुपये. संभार भी 30 रुपये. हा चला 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 चला. सलमान टमाटे लाल काऊन नाही राहिले रे? टमाटे लाल नाही नाही आहे ना, थंडीमुळे आहे ना, म्हणून लाल नाही आहे ना. थंडीतला माल पिकत नाही. असा वांदा आहे ना. का भाव म्हणते? 40 रुपये 40 रुपये किलो आहे ना. म्हणून 40 आहे. कॅरेट 800 रुपये कॅरेट आहे. 800 रुपये कॅरेट गेलाय ना आज. टमाटे कमी नाही झाले. टमाटे नाही कमी झाले, पिकून बी नाही राहिले. हे बघा लाल टमाटर लाल टमाटर लाल टमाटर. काय म्हणते लाल टमाटर? टमाटा 50 रुपये. 50. कच्चे टमाटर 40 है. हो वो कच्चे है वो बराबर. नहीं आपके टमाटे भी अच्छे है, बढ़िया रेट भी सही है वो हिसाब से. माल अच्छा है. बघा भेंडी आहे, भेंडी बढ़िया भेंडी आहे बघा. थंडीची अशी आहे ते बढ़िया भेंडी. विचारू का भाव आहे ते भेंडीचं? भेंडी शॉर्टेज आहे ना मार्केटमध्ये. का म्हणते तर भेंडी मला पण घ्यायची आहे. भाऊ भेंडी का म्हणते हो? भेंडी 70 रुपये. 70 रुपये किलो आहे ना. पन्नी मध्ये लो चिल्लर लो आज एक ही भाव. हे की बा हा हा हे का पन्नी पन्नी किती भरते बघा. हे पन्नी 14 किलो 14.5 किलोची पन्नी आहे भेंडीची. हे बघा भाजी मंडी आता इथून फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातील मध्ये तुम्ही जर फेमस आणले, गवारचे शेंगा आणल्या, तुम्हाला भाव मिळणार. भाव मिळणारच तुम्हाला. फेमस आणि गवारच्या शेंगा लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर थोडे त्याचे भाव कमी होते. सध्याला त्याचा शॉर्टेजच आहे आता. ते उन्हाळ्याचं पीक आहे ना म्हणून. एस तिवारी कंपनी झालो आपण. बघा नवीन अद्रक आहे. आणि हे जे भरीत वांगे आहे काळेवाले तिकडे तुम्ही रेट पाहू. आता इथं पण पाहू रेट का म्हणते तर भरीत वांग्याचे आणि बारीक वांग्याचे. चायना काकडी भी है. सागर भाई अदरक के रेट दो. अदरक नवीन अदरक 70 रुपये किलो. आणि चायना काकडी 40 रुपये किलो. आपल्याकडे शॉर्टेजचा माल कोणता होता म्हणजे खपून गेला तो? मिरची शॉर्टेज आहे का आज? हा. आणि भेंडी खपली का? अरे वा. भरीत वांगे आणि साधे वांगे? भरीत 40 आहे, साधे वांगे 20 रुपये किलो आहे. आता वांग्याचे रेट थोडे डाऊन झालेले आहे. चाल हे बघा दुकान एस. हा का म्हटला? लग्न नाही आहे ना आता सध्या. लग्न नाही. कोणता तरी महिना चालू आहे आता. पौष महिना चालू आहे म्हणून लग्न बंद आहे. सध्या आमच्या मार्केटमध्ये टेंडुडे बी नाही येऊन राहिले. टेंडुडा बी रेट भेटणारच आहे. बघा भेंडी बढ़िया भेंडी होती. भाऊ इकडे आली का दुकान आपली? बघा भेंडी का बा भेंडी 70 रुपये. तिकून घेतली याच्यापेक्षा हलकी होती भेंडी. घेतली राजा. निंबू क्या बोलते? 200 रुपये 100 ही है. और 100 रुपये का पालकांदे दिख रहे भाई देखो. मुर्राज कंपनी पालकांदे का म्हणते? का भाव म्हणते? 25 रुपये किलो. भेंडी 80 रुपये किलो. 80 रुपये किलो बिकी पन्नी में. अरे बाप रे एकदम फ्रेश माल है ना. आणि संभार 15 रुपये. फुलवाला संभार आहे मस्त गावरानी. चलो सोनूबा धन्यवाद. पालभाज्याचे जवळपास हेच रेट राहणार आहे काही दिवस अजून. तशी थंडी आहे तोपर्यंत. मार्चच्या नंतर थोडेफार रेट वाढू शकते. आवक डिपेंड करते सगळे रेट. हा बा इथं बी मुळे नाही आहे बघा. मुळे नाही इथं. उमेश भाऊ मुळे खपले का आज? का भाव? 100 रुपये गट्टा खपलाय ना मुळे. चांगला माल. शॉर्टेज आहे आज मुळ्याचा. बघा मुळ्याचा शॉर्टेज आहे आज. वांग्याची कॅरेट पाहू आपण. का भाव गेले असतं वांग्याचे कॅरेट? हे बघा हे वांग्याचे कॅरेट आहे बघा. 100 रुपये 100 रुपये. 100 रुपये कॅरेट.
किती किलोचा? 15 किलोचा भाव. 15 किलोचा कॅरेट 100 रुपये. 100 रुपये 15 किलो मागे. बापा, मागे घ्या, 100 आता 1500 रुपये कॅरेटचा आता 100 रुपये कॅरेटवर आला वांगा आहे. हे बी हे बी 100 रुपये गुलाबी. हे बी 100 8 झाला सब 100 रुपये कॅरेट. 15 किलो 100 रुपये कॅरेट. शिवाज कंपनी चालू आहे. फुलकोबी वाप होते बघा. विचारू आपण भावले का पोजिशन आहे तर भाव फुलकोबी के रेट. फूलगोभी के 100 रुपए कट्टा बिक रहा, 20 किलो 25 किलो 30 किलो का कट्टा। अरे 100 रुपये 30 किलो गोभी निकल रही उसमें। क्या पूरेंगार काश्तकार को काश्तकार को अभी क्या है मनवा, अभी रहता भी नहीं, रेट भी नहीं मिलते अभी. रेट कोई चीज का नहीं है अभी, सब कचरे के भाव में माल बिक रहा। सिर्फ टमाटे महंगे. सिर्फ टमाटे महंगे हैं, टमाटे 1900 रुपए चालू है। मिर्ची भी थोड़ी महंगी गई आज 50 रुपए है ना. मिर्ची भी महंगी गई आज. लेने के भाव घरी. बाकी कुछ भी नहीं है, बाकी सब सस्ता। बस. हरा लहसन 300 रुपए किलो है। हाँ? हरा लहसन 300 रुपए किलो। हरा लहसन 300 रुपये किलो 300 रुपए। आया था आपने पास ना. देख गया टमाटे. देखते आपण टमाटे आहे की नाही. एकता कंपनीत जाऊ पहिले आपण. विचारू भावाला टमाटे आले होते का म्हणून. का भाव खपले आज टमाटे. तर आज थोडे डाऊनच झाले असेल टमाट्याचे भाव. बघू पण टमाटे संपले सगळे. एक टमाटा नाही आहे. टमाटे का भाव खपले आज. 600 500 खाऊ गरीब. चला मित्रांनो असं आहे ते. आता मला सबस्क्रायबर भाई माझे विचारून राहिले होते तर मला आता समोरचे कोणते रेट चालेल. धेमस आणि गवार. धेमस आणि गवारला रेट मिळणारच आहे. फक्त तुम्ही एप्रिलच्या पहिले आणा. एप्रिल महिन्याच्या पहिले आणा. भाव 100% मिळणार आहे. पण सगळं आवडतं डिपेंड करते कसं आहे कोण्या टाईमला. पण हे याला भाव मिळणारच आहे. चला मग जाऊ आता. दुकान लावलं सांगतो तुम्हाला काय पोजिशन आहे. तर दुकान कोणता कोणता माल घेतला हे बघा मित्रांनो. आपली दुकान लावून झालेली आहे. दाखवा तुम्ही कोणकोणता माल आणला. तर 12:30 वाजले. आज खूप लेट झालेला आहे कारण आज गिरायकी पण होती आणि खूप पसारा होता दुकानामध्ये. त्याच्यामुळे जास्त टाइम झाला. दाखवतो कोणकोणती व्हेरायटी आणली तर बघून घ्या. हे बघा मिरचीचे भाव थोडे आज वाढलेले आहेत. दोन मिरचीचे. हे बघा भेंडी तर ते मार्केट तेजच आहे भेंडीचं. इकडे पालक सांबार आहे ते ठीकठाक रेट आहे. जसे तुमच्या इकडे असं जवळपास तसेच रेट आहे इकडे. पण फुलकोबी बी डाऊनमध्येच आहे आता सध्या. आणि वांगे बी सध्या डाऊनमध्ये चालत आहे. भरीसचे वांगे 10-20 रुपये महाग खपत आहे. टमाटे बी महाग आहे. बाकी बघून द्या गाजर वालाच्या शेंगा वाटाणा. हा पेन्सिल वाटाणा चालू केला आता. साधा वाटाण्याचे काही रेट नाही राहिले आता. पेन्सिल वाटाण्यामध्ये 10 रुपयाचा फरक असते साधा वाटाणा आणि पेन्सिल वाटाण्यामध्ये. बाकी बीट तूर कमी जास्त होऊन राहिली 10-20 रुपये. बाकी कांदे तर ते त्या दिवशी तुम्हाला सांगितले होते तेच कांदे आणलेले आहे 2100 रुपये क्विंटलवाले बघा. चला मित्रांनो भेटू उद्या सकाळी नवीन काही घेऊन. बघू उद्या काय नवीन येते काय येते. कोणत्या भाजीचे भाव कमी होते कोणत्या भाजीचे वाढते सगळं दाखवीन तुम्हाला उद्या. आपण डेली आमची कशी फक्त सोमवारी हप्त्यातून सोमवारी मंडी बंद असते. बाकी दिवस चालू असते. त्याच्यामुळे 6 दिवसाचे व्हिडिओ येणार. फक्त सोमवारी असा वेगळा काही टाकतो मी. जसं यावेळेस थोडा व्हिडिओ टाकला तिकडे बिहारमध्ये फिरायला गेलतो तर तसं वेगळं काही दाखवून. आवडला तर बघजा नाही आवडला तर नका बघू. काही वेळ नाही. आज येणार आपला व्हिडिओ. तर पण आज थोडा लेट झाला एडिटिंगला. आज थोडा लेट बी होऊ शकते. 8च्या नंतर येऊ शकते. बघू काय तर. जर आज अपलोड झाला तर आज मी टाकणार नाही उद्या सकाळी टाकणार. ठीक आहे मित्रांनो. चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायचं आपल्या व्हिडिओला. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला मग भेटू मित्रांनो उद्या सकाळी काहीतरी नवीन घेऊन. ठीक आहे मित्रांनो. जय हिंद जय भारत.